नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माय क्लीन कोकण याच्या तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये। आज आहे तारीख 9 गुढीपाडवा। तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज सुद्धा आपण माय क्लीन कोकण ह्या कन्सेप्ट अंडर शहराची स्वच्छता करायला आलो। आपल्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं आपण करतोय। आज आपण आहे ते रेल्वे स्टेशन परिसरात। 2 दिवस आपण गांधारेश्वर मंदिर परिसरातील जेवढी शक्य आहे तेवढी केली। अजूनही तिथं आहे कचरा, ते आपण हळूहळू करू। आता माझ्यासोबत आहे पियुष आणि तन्मय, आपल्या चिपळूणच्या महाराजा गणेशोत्सव मंडळातील हे कार्यकर्ते आहेत। तर आता इथे थोड्याफार प्रमाणात स्वच्छता करूया। चला तर मग कामाला सुरुवात करू। रेल्वे स्टेशन परिसरात आहे आणि आमच्या प्रत्येकाच्या एक 3 बॅग तर झाल्यात कंप्लीट। अजून एक 3 बॅग करूया। चला इथे गाठ मारून जाऊ। तर मित्रांनो, आज आहे 9 तारीख। 9 तारखेच्या आपण 6 बॅग म्हणजे 3 जणांनी मिळून आम्ही 6 बॅग गोळ्या केल्या। भारी वाटतं ना। असेच आपले इतर ज्या संस्था आहेत, वेगवेगळे व्यापारी आहेत, काही मेडिकलवाले आहेत, त्यांनी सुद्धा मला अप्रोच केलं आहे। आज गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रुप तयार करणार आहे आणि नंतर जे जे जॉईन होतील त्यांच्यासोबत मिळून आपण कचरा साफ करण्याचं, प्लास्टिक मुक्त चिपळूण करण्याचं किंवा प्लास्टिक मुक्त कोकण करण्याचं काम करणार आहोत। आजच्या ह्या 6 बॅग। मित्रांनो, आपण रेल्वे स्टेशन जवळ गेलेलो आणि त्यानंतर आहे ना, इथे मागचे 2 दिवस आपण कचरा गोळा केला आहे, तो अजूनही तिथेच आहे। नगरपालिकेने काय पुढे इथे कचरा उचललेला वाटत नाही। ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून रोजच्या रोज स्वच्छता होईल। तर आता दुसरीकडे जाऊया। दुसरे जे डस्टबिन असतील किंवा कुठे जाळी वगैरे असेल तिथे नेऊन कचरा टाकूया, कारण की आज 6 बॅग आहेत, त्यामुळे एवढीशा ह्याच्यात राहणार नाहीत त्या, त्यामुळे दुसरी जागा शोधूया। चला। तर मित्रांनो, आता गांधारेश्वर परिसरात आपण गेलेलो कचरा टाकायला, तुम्ही बघितलं, पण तिथे डस्टबिन अजूनही मागच्या 2 दिवसाची ते तशाच आहेत, फुल आहेत। म्हणून आता शिवनदीवर आलो आहे। शिवनदी ब्रिज आहे आणि त्याच्यावर नगरपालिकेची जाळी आहे, ते आता जाळीवर ठेवूया। उद्या कचरा गाडी येतील त्याच्यावर ठेवून देऊ। चला रे, ते घेऊन जातील। आजच्या टोटल 6 बॅग। माझ्यासोबत होता पियुष आणि तन्मय। आणि कचरा किती आहे ते अजून एकदा दाखवतो। मागच्या वेळी तुम्हाला दाखवलेलं, पण परत दाखवतो। आता भरती आली आहे, भरतीच्या ह्याच्याने कचरा कसा वर येतो तो बघा। हे बघा, ही आपली शिवनदी आणि शिवनदीतील कचरा बघा। ह्याच्यात मगरीसुद्धा आहेत, बऱ्याच मगरी आहेत। अशा शांतपणे बघितलं तर 10-12 मगरी इथे बघायला भेटतात। तिथे कचरा बघा किती साचला आहे। भरतीची वेळ आहे आणि हा कचरा साचला आहे। भयानक परिस्थिती आहे।
सर्व आता जे नवीन जॉईन होत आहेत त्यांच्या सहकार्याने आपण प्रॉपर मॅनेजमेंटसुद्धा करू आणि जास्तीत जास्त प्लॅस्टिक कचरा उचलण्याचा प्रयत्न करू. तर उद्याच्या व्हिडिओत आपण अजून टीम मेंबर जोडले जाणार आहेत. तर अशाच अनेक व्हिडिओ आपले येत राहतील कचरा मुक्त चिपळूण आणि कचरा मुक्त कोकण करण्यासाठी. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि असंच सहकार्य करत राहा. आणि ह्याच्यासाठी आता जे पुढचे ज्या व्हिडिओज येतील त्याच्यामध्ये आपल्याला ज्या प्लॅस्टिकच्या बॅग लागणार आहेत म्हणजे ह्याच्या डस्टबिन बॅग, त्याच्यासाठी स्पॉन्सर आहेत निहार कोवळे, ते आपल्याला सगळं प्रोव्हाइड करणार आहेत. तर आजची व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.